आई लई भूक लागली, जेवायला दे ना काहीतरी. अगं बाई हेच काय वाढायला लागले. काय बनवलं नाही होय? अरे भाजीलाच काही नाही बघ. तुझ्या बाला सांगितलं होतं की भाजीपाला घेऊन या, कोणाकडं उसनं पासनं पैसे करा, पण काय तुझ्या बाला बी कळाना झाले. धरा खा आता. मला नको देऊ, मला नाही जेवायचं. अरे असं नाही करू बाबड्या. हा ताटावरून नाही उठू. हा आले ना ते पुढ्यात खाऊन घ्या. दर बाई खा. मला पण नाही खायचं आई ते. आता तू तरी शहाणी अगं, त्यांच्यामध्ये तू तशीच करायला लागलीस होय. हा असं नाही करू. खा बाई. तुम्ही खाल्लं नाही तर मला झोप येईल का सांगा बरं. खाल्लं नाही तर झोप येईन का? ते नाही, मला ते कॉलेजची फी भरायची. ते सर किती का मागा लागलेत. फी भरा नाही तर मग तुम्हाला कॉलेजला बसते, ते पेपरला बसते येणार नाही. काय करायचं? बरं अण्णा गेलेत, बरं बघू काय होते. तर अण्णा आले ना की मी सांगते त्यांना. मला पण फी भरायची आई. मला पेपरला बसून नाही देणार. अगं हा बाई सांगितलंय मी अण्णाला. ह्याचं पण आहे, तुझं आहे, तुझं आहे, तिघांचं सांगितलंय मी. हा कोणाकोण तर पैसे आणतील आणि देतील तर मला. काळजी करू नका. घ्या 2-2 घास खाऊन घ्या बाई. हे नको मला. अरे खा की अक्षय. नाही, मला नाही जेवायचं जोपर्यंत मला ते पैसे भेटत नाही ना. एक तर माझं मन लागत नाही, मग शिक्षण करू का इकडे इकडे लक्ष दे, हे असं खात बसू. आता मग का उपाशी शिक्षण करणार, पोटात पर घास पाहिजे का नाही. हा नको ते मिरची भाकर दररोजचं खाऊ खाऊ कंटाळा आलाय मला. कधीतरी आणखी मटण. हा 6 महिने झाले कधी बनवलं की घरात. अरे आज बाने पैसे आणले ना की आज आणते बघ. हा हे काय अण्णा आले? आला तो हा. अहो काय पोरांचे फी राहिल्यात बघा भरायच्या. कोणची फी राहिली? कोणाची अहो, म्हणजे? शाळेची फी राहिली दोघा तिघांची बी. आता ह्याचा हाय सरकारी शाळेत आहे, पण हायस्कूलला पैसे भरावे लागतात का नाही. तिच्या हायस्कूलचे, त्याच्या कॉलेजचे. हा आता त्याची कॉलेजची फी आहे, हिची हायस्कूलची फी आहे. ह्याला फी नाही पण ह्याला कापड नाही तर पुस्तकं लागतात. कोणत्या स्कॉलरशिपला बसलाय ते पुस्तकं घ्यायची. मी तर कुठं कुठं डोकं लावू सांगा बरं. अहो ज्याचं नाही त्याचा बांध साळलाय मी. आता एवढं पैसे बी येत नाही. माझा पैसा आला की घरात तेला मिठाला जाते. तुम्ही काहीतरी बघा की. अगं गंगे, काय झालंय, कांदा लावलं, आता त्याला कांदा ऐकल्यानंतरच पैसे येतील ना. कांदा ऐकल्या भरू किती, त्यांची देऊ किती, शाळेची कॉलेजची अहो कपडे घेऊ त्याला. अहो ते आपलं झालं. शाळा ऐकणार आहे का? त्यांचं काहीतरी दिनांक काय तारीख असते, ती तेवढ्यात येळात भरायला लागते. काय करायचं आता, इथं बाजार नाही कांद्याला, काहीच कांदे निघले नाही. कांदे निघले सगळं व्यवस्थित होईल. अहो कुणा कोणतं उसनं पासनं बघा की. कांदा आला, आमचा कांद्याचा भाव आला, कांदा इकलं की देऊ म्हणा, पण उसनं पासनं तरी घ्या. अहो पोरांना मी 3 दिवस झालं चटणी घाव घालते. पोरं जेवण झालं बघा असं ताट पडलेत. काय करू मी सांगा बरं. नाही ते एक काम करतो मी, शिक्षण देतो सोडून, जातो कुठेतरी कामाला. बघितलं का? अरे बरं, असं नको करू. तोंडाची घास आलाय, तोंडाचं घास आलेलं आपण हिसकून घ्यायचं का पोराच्या? शिक्षण पुढे करावं लागेल. तेवढं पैसे भरले, एवढं परीक्षा झाली की त्याला नोकरी लागन. बस नोकरी लागत, पण आज पैसे नाही गावात, कोणीच पैसे देईना. मी सगळं याजाने घ्या, नाही उसनं तर याजाने घ्या कुणाकून तरी. अवघड आहे. पैशाची काम होत नाही गावात. काय करू मी का, मलाच काय कळत बरोबर आहे तुमचं. सगळ्या गोष्टीचं सोंग घेत येतो, पैशाचं पैशाचं सोंग नाही नाटक नाही घेत. ना करता येत. काय करावं, काय आहे. करावं? मला नाही भूक. चाल ना. अरे अक्षय असं करू नाही बाळा. अरे ताट नको जाऊ उठून. आई मी पण चालले. मला पण आज काय करते मी? काय करावं बा? अगं गंगे, तू काय झालं? करोडू नको सांगत तिने पोरं बाबा उपाशी आहेत. कसं मला जगू वाटत सांगा बरं. पोरांच्या पोटात नसल्यावर मला तर करमत का जागं. फीला पैसे नाही, पुस्तकाला पैसे नाही, कापड नाही त्यांना नीट. अहो कुठला संसद सुद्धा नीट लेकरांना होत नाही. लोकांचे लेकर बघितलं तर जीव तुटतोय हो माझा. बरोबर आहे तो, पण आता करायचं काही तर पर्यायच नाही. आबाळच फाटले आता, ते काळ कुठं कुठं जोडायचं मला पण नको. नातेवाईकाचं गेलं तरी कोणी उसनं पैसे देणं, कोणी याजानं देणं. सगळं शेतकऱ्यांचं पैसे नाही झालं, त्यामुळं असं झालंय. कांदे इकलो करू नको त्याचं सगळं. गळ्यातला फुटका मनी असता तर ते दिला असतं मोडायला, पण त्यो बी नाही. बघ तुम्ही गावात जाऊन खायचं. कार परमेश्वर परीक्षा बघतोच रे आमची. अरे
अरे नाही जगवत रे आता अशा दलिंद्रीमध्ये. या गरिबीत नाही राहत आता. मी काढले रे दिवस, पण पोरांची अवस्था नाही बघ वाटत. बिचारा. अरे ते लोक तर बोंबला ते भाजपच्या नावाने शिटत त्यांची निवडून येते ते. नाही असं कस काय होते पहा ना तुम्ही आता आपण म्हणतो शहरामध्ये त्यांचे लोक आहेत. अहो आता खाली जिल्हा परिषद नगरपालिकेला सुद्धा त्यांचाच दानका चाललाय. अशी काम काय आहेत बुवा, असे त्यांची सीट निवडून येतात असे काय त्यांचे करतात विकास कामं काय काय? करतात आता त्या मशीनचं नावाने बोंबलं तर ते खरं म्हणावा, काय ऍक्च्युली लोक मत देतात ते खरं म्हणावं, काही कळायला तयार नाही तुम्हाला सांगतो बघ. सगळे लोक असेच म्हणतात. हा बॉम्ब म्हणतात खोटं जर म्हणावतो, पण तुम्हाला सांगतो आता मध्ये मग लोकसभेला कुठं झालं काही, लोकसभेला बरोबर आलीच ना बाकीच्या पक्षांची, आणि आता मग हे कसं काय होतंय, हे मला तर वाटतं बहिणींचा प्रॉब्लेम झाला. लाडक्या बहिणीचं एक जे मतदान आहे ना, ते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक विधानसभा मतदार लाडक्या बहिणी एवढ्या येड्या नाहीत लाडक्या सगळ्या. बहिणी म्हणतात, लाडक्या बहिणीचे काय तिजोरीतून पैसे आले का यांनी खिशातून दिले? नाही नाही कसे पैसे होते, पण काय झालं का ह्या मजूर काम करणाऱ्या बाया, समजा एखाद्या बेवडा नवरा असेल त्याची बायको, किंवा एखादी स्वतंत्र विचाराची बायको, अच्छा 25,000 महिला तालुक्यामध्ये आहेत ना, तर त्या नवऱ्याच्या विचारात जाऊन विचार करू शकतात, आणि त्यांना डायरेक्ट पैसे आल्यामुळे मग त्या देणार ना पक्षाला. म्हणजे त्यांनी काय केलंय भोगन साहेब, घासाची मोठा हातात धरली, त्यांना माहिती घासाची मोठा हातात धरली की शेळडा आपण मागे येते. हा पण तर लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे ना, तर सरकारची काय चुकी, ते त्यांच्या आयडिया करणारच ना. सरकार निवडून येण्यासाठी ते त्यांच्या आयडिया करणार, आपण किती फसायचे आपण ठरवायचं असतं ना. तुम्हाला सांगतो, तुम्हाला लोक आता खरं करायला निवडणूक पैसा हे अवघड झाले. तुम्हाला सांगतो गरीबाचं आणि सज्जन माणसाची निवडणूकच राहील नाही. हा गरीबाची निवडणूक लोक एवढे पुढे गेलेत ना, भयानक झाले. मग आता हे सर्वसामान्य माणसाला जर इलेक्शन लढवायचं म्हणल्यावर त्यांनी काय करायचं? काय करायचं सर्वसामान्य राजकारणाचे भांडवे, हा राजकारणाचे भांडवे, राम राम बंद पत्र नको पाया नको तू बस काय काढलं गण. अरे तुझं ते नाटकच झाले बघ. मी तुला पैसे देणार नाही. तू काय झालं का उठलं पडलं का पाटलं काही पाटलं कुठं पैसे सांगा बरं तुम्ही म्हणले सांगा. मागचे 70,000 तुला दिले तो दिले का माग, मग काय आता काही मोठी होई घेऊ का तू आणखीन पुढं खानावळी वाढायला. अरे अडचणी नाही अशी माणसं तुम्हाला नाही करे प्रपंचाला अडचणी बळाव, प्रत्येकाला अडचणी का उठला का पाटील म्हणल्यावर. अरे असं कांद्याचं वायदं तुझं किती झालं काय झालं, मागचं 70,000 तुला 2 वर्ष दिले तुला. तू मी काही याचा पैसे देतो का रे तुला. अरे प्रेमापोटी तुला समजा काहीतरी द्यायची, चला बा आपल्या 100 रुपयातून तुझं मागलं पण देत नाही. आता आला कसा पाटील साहेब कांदा ऐकलं मी हे 70 आणा आता 30 द्या पाटील, नाही म्हणणं का गरीबाला. हे पाटील तुमचा जीवात जोडीदार आहे, घ्या सांभाळून. अहो तुमचं म्हणणं आहे गरीबी माही, पण जाईल तुमच्या आशीर्वादाने. असं काय करता कवर गरीबी जायचं आधी तू नाही मीच जायचं तिच्या आयला सगळं तुमचं. कांदे चालू देतो की आता होईल जमीन घ्या ना त्यांची देऊन. नाही नाही ते तसला धंदा आपल्याकडे नाही. पाटील साहेब लय नाही, ते पाया पडतो तुमच्या हात पसरतो नाही जाऊ द्या एवढ्या वेळेत काय सांगत तुम्हाला, तुम्ही अशी कळ कधी देणार आहे? कांदे ऐकल्या देईन मी. त्यांचं कांदा तुझं हे कांदा पुढचं कांदा तुझं कांदा कांदा चालत 2 वर्ष कांदा. तोंडी बा मी काय म्हणतोय ऐक, नक्की देशील ना? माझ्या शब्दावर पाटील पैसे देतील, पण परत पाटलांना वेळेत दिले पाहिजेत. अरे माझं काही याचे पैसे का बुवा? लय मोठे उपकार आहेत. मी आपल्या गोरगरिबाचं जाणतो आणि तुम्ही जर अशा पद्धतीने लाथाला गेलो मी कसं करायचं सांगा तुम्हाला. आम्ही त्यांना सांगतोय तिघं मिळून त्यांच्याकडून पैसे हा. मला भेटतील, फक्त कांद्याचे पैसे आले नंतर यांना द्या. नाही दिले तर मग तुम्हाला दोघांना जामीनदार आहेत 3 माणसं, बसून ठेवी नाही तुम्हाला. आम्हाला बसून ठेवणार. जर तुम्ही पैसे दिले पण बाबा. बर बर चालेल सांगतो. पाटील हा दे पैसे एवढ्या वेळेस, काय पहिले पैसे ना आताचे देऊन टाकते. ठीक आहे जपत संचित मी तुला सांगतो फोन करून त्याला आणि द्यायला लोक तुला पैसे. चालतंय करा पाटील. लय उपकार झाले. आता येते होते म्हणून बरं का, हा. नाही तर तुला दमडा मिळाला नसता तुला सांगतो मी पक्का आता आहे ना जाऊ द्या, करा सहकार्य. सहकार्य करा, जाऊ द्या पाटील. करतो करतो करतो. शिरप्या ती वक्कल उचलतात ना, बधीर कुठला. नमस्कार व्यापारी साहेब. नमस्कार बोला. अहो चांगल्या कांद्याला काय बाजार भाव? कांदा लय पडलाय, 7 रुपये 1 नंबर कांदा चालू आहे. चिंगडी 3 3.5 त्याच्यावरती नाही जात. किती वक्कल आहेत? 100 गुणी घेऊन या. आपण 7 ने काय मिळतं? नाही नाही 7च्या वरती भावच नाही, सगळीकडे भाव पडले. अहो मजुरी भागत नाही त्यांनी. सगळे खरं आहे तुमचं, मी काय करू, बाजारच चाललाय तसा. थांबा थोडा, तुम्ही लवकर आले असते तर लिलावात बघितलं असतं काय भाव चालू. हे तुम्ही बसलेला कांदा 1 नंबर कितीला गेला? 6.5. 7 बी आला नाही त्याला, थोडा छोटा साईज म्हणून.
आपण खत औषधं तर राहिली बाजूला, पण निदान मजुरी. सगळं बरोबर आहे, पण आता काय करणार? मग शेतकऱ्यांनी काय करायचं ना? इलाज नाही त्याला, काय करणार? हा? बाजारात जर भावच नसेल तर काय करणार? अहो, ते झालं तुमचं व्यापाऱ्यांचं, पण आज आम्ही काय करायचं? काय 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 हा? करू शकत कष्ट नाही. करून आम्हाला काही नाही ना, शेतकऱ्याच्या पोटाला अन्न नाही नीट, शिक्षणाला पोरांना पैसे नाही नीट. ए गाडी तिकडे लाव, तिकडं पलीकडे घे. हा, पलीकडे अजून. हा, नाही काय करते. साहेब काहीतरी करा. नाही. निदान गाणी 7च्या वरती एक पैसा येणार नाही, ही सांगतो. 6:30ला गेला. 6:30 साहेब लई ना अवघड आहे आम्हाला. इलाज नाही त्याला, काय काहीतरी करा साहेब. नाही येत. शेवट काय होईल साहेब? 7 ते पण दिला होता, आला तर आला. 8 तर मला काय अडचण नाही ना, माझा दलालीशी संबंध. 8 नाही 10 जाऊ द्या, साहेब ते माझ्या तर हातात नसतं ना. साहेब लय अवघड होते. काय इलाज नाही त्याला, काय करणार काय आपण? करायचं गरिबांनी? आमचं पोट त्याच्या आहे साहेब, आमच्या पोटावर लात मारू नका साहेब. काय करू शकत नाही बघा. जाऊ दे. काय करू साहेब मग? काय करते, घेऊन येतो मी उद्या. बघतो साहेब, जाऊ का साहेब? हा, नमस्ते. ए चल, ते झालं असेल तर इथले ही पण वक्कल उचलून टाकून दे त्याच्यात. हा, दे टाकून, जाऊ दे. आता आपल्याला कांदा गेला का नाही, तुझी हायस्कूलची फी बी भरले जाईल, त्याला कापड ह्याची शाळेची पुस्तक आणि मोठ्या दादाची पण कॉलेजची फी भर. तुला काही लागलं ना आता सांगून ठेव, पैसे हाय तर घेऊन ठेव. परत पैसे संपले ना की तू रडत बस. हा, पटापटा का. अरे चिंग्या, तिथं कशाला उभा राहायला, जरा काम करू लाग ना. हा, तुला कापड घ्यायचे का नाही? नवीन पुस्तक पाहिजे ना, बा घ्यायचं नाही तसं, काम करू लाग. काम करायचं नाही काय नाही, मग मामा मला पाहिजे नाही, मला पाहिजे पुस्तक आणि मला पाहिजे कापड. लवकर लवकर. का हो, वापराकडे गेला होतात ना? गेलो होतो. मग काय झालं? काही सांगायचं होतं नाही. काय झालं ते तर सांगा की. काही 7 रुपयाला एवढा सोन्यासारखा कांदा, काही बाजारभाव नाही त्याला. आता मग आता काय करावं? त्या पाटलाला शब्द दिला तर काय करायचं? काय करावं काय मला कळत नाही, आता सुचत नाही काही. अरे देवा, अहो या खांद्याच्या भरोश्यावर या पोरांची फी भरायची होती, त्याची कापड पुस्तक. आता कसं करायचं बरं, सांगा बरं तुम्ही. काय सांगावं आता? काय आता या मजुरांचा रोज द्यायचा, हे पैसे होत्यात का नाही पस्तावा या. म्हणजे त्यांना रोज रोज बी निघायचं नाही का ह्यांचा? अरे देवा, गोल्टीचा हिशोब केला तर गोल्टी 3 आणि 4 रुपये. काय करायचं याला? खर्च सुद्धा निघत नाही याचा. अहो पण आता ते पाटील आपल्याला कसं करेना हो. हा, काय त्याला करायचं? तर शब्द दिला येळेवर, तर त्याचं भागवणं. त्याचं पुरे 1 लाख रुपये झालं. आता देवा, काय करावं काय मला सुचत नाही आता. ते माझं पाटील डोकं कसं आहे आवटत. माहित नाही होय तुम्हाला, ते जरा बी ऐकून घ्यायचं नाही बघा. मस्त माहिती, पण आता करायचं काय याच्यावर? लेकरांचं शिक्षण तर काही थांबवता येत नाही. आता रडून काय होणार आहे का सांगा बरं. मस्त नाही हा? म्हणत तुला, तर काय पर्याय करावं? आपलं सगळं जीवन याचे काय ना काय काय सोन्यासारखी लेकरं. शिक्षणाला पायका नाही. सगळे पोरं शाळेला जाते, पोरग शाळेत बी जायला झाले बघायला, पुस्तक नाही तर. लेकर सालाच्या मिसालांची गाडी घेतो, सांग त्यांना. नाही तर अनाथ आश्रमात टाकू यांना. अहो काय बोलताय, तुमच्या जीवाला हाड काय घालता? करू? पैसा नाही तिथे मी काय करू? पोटचं गोळ आणत आश्रमात टाकायला म्हणतात, तुमची जीभ तरी कशी रेटती? पैसे पुढे नाटक नाही करते. अहो, लोकांना लेकरं नाही, आपल्याला सोन्यासारखे लेकरं, तुम्ही म्हणता अनाथ आश्रमात टाका. आई बाप जिवंत आहे अजून, मेल्यावर बघू काय करायचंय. केलंच नाही, काय करत काय बी बोलू नका, आलेले दिवस जातील कसे बी, काही टेन्शन घेऊ नका, होईल कसं तरी. ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी. 1 वर्ष वायाच जाईल ना लेकरांचं, त्यापेक्षा काय होणार आहे पुढचं? सांगू काहीतरी पाटलाला. पाटलाला शब्द देऊन गेलोय. अहो पण आता पाटला समोरच सगळं आहे का नाही, त्याला बी कळण का? माणूसच आहे ना ते, त्याला समजणच ना आपलं काय त्रास आहे, समस्या आहे. पाटलाच लय उपकार आहेत आपल्यावर. अहो हाय म्हणून त्यांनी याच बिगर याचे पैसे दिले, असा मग देव माणूस नाही भेटणार. अहो मी तेच म्हणते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल काहीतरी. आम्ही शेतकरी अपेक्षेवर जगलाय, काय सांगू नका. अहो मी
काय म्हणते आता कुठे निघाला तर बसा ना आता. काही मला काही इथं करमत नाही. मग कुठे हे कोण? जाते आता? मी जातो घरी. कुठं घरी? घरी काय करता का? जातो बघतो ते 2 गायला काहीतरी खाय टाकीतो. बरं चालते. परत या बघा लवकर. हा. हा? लय उशीर झाला तर नका येऊ, येतो मग आम्ही हा, 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 हा. खाऊन घ्या काहीतरी. हे धरती माई, कर्जाचा लय डोंगर झालाय बघ डोक्यावर. यंदा तरी या कांद्याला बाजार दे धरती माय. पाटलाचं लाखाचं ओझं माझ्या डोक्यावर झालंय धरती माय. यंदा तरी बाजार दे या कांद्याला धरती माय. यंदा तरी बाजार दे धरती माय, धरती माय, धरती माय. काय करावं काही कळत नाही. मोठ्या पोराचं शिक्षण राहिले त्याला फी नाही. पोरीचं शिक्षण, पोराचं शिक्षण, घरी खायला अन्न पाणी नाही, त्याला मिठाला पायका नाही. रोजंदारीचा बडका उडाला 400 रुपये बाई घेते. पाटील साहेबाचं डोक्या ओझ आहे लाखाचं, कुठून फेडणार मी? आता हातपाय तर कापायला लागलं. काय कर, मला मेले बिगर पर्याय नाही. माझ्या लेकराला कोण पाहणार? माझे लेकरं कसं सोडून जाऊ त्यांना? पाटलाचं लाख आणि बँकेचं 3 लाख 4 लाख पडून आणायचं का? तर औषधावणी राहिले. करावं काही कळत नाही. आता मला औषधच घ्यावं लागलं. पाटलाचं लाखाचं आणि लेकर बनवायची होती. पाटलाचं लाखाचं आणि बँकेचं 3 लाखाचं. आपला शेवटचा मार्ग, आपला शेवटची याच्यात करायचं आता. लेकरं बाळ पलीकडे कॅमेराकडे द्या. हा पडल्यावर तसंच हलू नका बरं का. अगं तुझं बा कुठे दिसेना, कुठे गेलेत? हा थांबाय मी बघून येते. हो कुठे? आई हा तिथं बघते अन्न पडलीत आणि त्यांच्या तोंडातून फेस येतोय. अन्न काय झालं? हे काय केलं यांनी? काय झालं? अन्न उठा ना अन्न. काय केलं तुम्ही? काय केलं? तुम्हाला म्हणलं होतं ना काळजी करू नका, काय होईल? मी होते ना तुमच्या सोबतीला. अन्न उठा ना. आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? अक्षय उठा तुझ्या पप्पाला, उठा ना तुझ्या अण्णाला रे. उठा ना. उठा ना. उठा ना. उठा ना. ओलं झालं पण काय केलं? खेस आला. पोलीस स्टेशनला फोन लावा. पोलीस स्टेशनला फोन लाव. अहो, खेस आला तुम्हाला. दवाखान्यात न्या ना त्यांना, दवाखान्यात. जाऊ ना. अहो, दवाखान्यात न्या. उठा ना.
अहो, का असं केलं तुम्ही का? कुणाच्या जीवावर सोडून गेले मला जाऊ ना हो ना नका बरं वाटलं मी म्हणत होतो मी जातो कामाला उठा ना तायडे उठव की ग फोन कशाला फोन लावा बरं पटकन तुम्ही. उठा ना अण्णा. काय म्हणते बघा पोलीस स्टेशन का उठा ना उठा ना औषध घेतलं बघा ना यांना पंचनामा करावा लागेल. लवकर बोलवा आली ना ठीक आहे आली गाडी आली ठीक आहे का साहेब आली आली साहेब बाजूला बाकीचे 1 मिनिट बाजूला बाजूला सारखा मी नाही सरकणार बाजूला या, बाजूला या, बाजूला. बाई, या, बाजूला. ते गेलेले त्यांचा पंचनामा करावा लागेल तुम्हाला बाकीच्यांना पोलीस स्टेशनला पण यावं लागेल चौकशीला आमची 2-3 माणसं येतील अजून बॉडी पोस्टमार्टम नेतील चालतंय. आणि नंतर तुम्हाला 2 तासांनी बॉडी भेटेल पण तुम्हाला चौकशीला यावं लागेल सगळ्यांना येणार ना. येतो ना पोलीस स्टेशनला हजर राहा हा, येतो. काय झाले कशामुळे झाले याचा सर्व डिटेल तिथं तुम्ही सर्व साक्षीदार आहे आहे ना साक्षी. येऊ का मग? जवळची कोण कोण माणसं आहेत माणसं येतील त्यांना आमची फोन करत होतो. हा चालते काय अडचण तायडे उठव ना ग तुझ्या वडिलांना मग या नक्की मुलाला घेऊ का त्यांनी हा? मुलाला घेऊ हो, सगळेजण या 2-3 जण बर. या तारीखला जाऊ दे इथे. बर. तुमचं नाव सांगा पंकज देवा मोरे. भीमा मोरे तुमचं सांगा सुदाम डफळ सुदाम पोपट जाधव त्यांचं काय नाव आहे अक्षय शिंदे अक्षय शिंदे आणि यांचं नाव? तोंडीभाऊ शिंदे वय शिंदे त्यांचं वय काय आहे आमचं वय थोडंच होतं बा 49. 49. तर ठीक आहे किती चालते मागाशी कोणी फोन केला होता मला मॅच केला होता. ठीक आहे तुमच्या नंबरवर फोन करीन मी या घेऊन सगळ्यांना हा ठीक आता काही बाकीचं काही करू नका बॉडी रिटर्न देईल त्यावेळेला तुमचा अंत्यसंस्कार कार्यक्रम करून टाका ओके डबल साहेब संतोष भेंडीची लाकडं बिकड तोडावं लागते हा, नंतर. तोडू ना लगेच रिपोर्ट आल्याशिवाय कसं आहे तयारी करून ठेवू आपण.